Last time we have discussed the dew point and humidity. Okay, the moisture in the atmosphere is called as humidity. Okay, आणि ड्यू पॉइंट टेम्परेचर म्हणजे काय तर आपण पाहिलं होतं अनसॅच्युरेटेड एअर ॲट अ सर्टन टेम्परेचर घेतली आणि मग तिचं टेम्परेचर आपण रिड्यूस करत गेलो, डिक्रीज करत गेलो, तर टेम्परेचर एका लेवलवर अशा ठिकाणी पोहोचेल की ती एअर काय झालेली असेल, सॅच्युरेटेड झालेली असेल, की त्या टेम्परेचरला जेवढ्या वॉटर वेपर्स पाहिजे असेल तेवढ्या असेल, तिला आपण सॅच्युरेटेड एअर म्हणतो. असं जे टेम्परेचर असते दॅट इज कॉल्ड ॲज ड्यू पॉइंट टेम्परेचर. ओके, सो it was earlierly discussed. The vapor contained in the air is measured using a physical quantity. This is called as absolute humidity. याला काय म्हणतात? Absolute humidity. आणि मग जे काही एअर मध्ये वेपर कंटेंट्स आहे त्याला मेजर केले जाते आणि ही फिजिकल क्वांटिटी आहे, तिला काय म्हणतो आपण? ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी. सो the mass of vapor present in a unit volume of air, the mass of vapor, that is water vapor, present in a unit volume of air is called as absolute humidity. It's called as absolute humidity. The काय? The mass of vapor present in the unit volume of air is called as absolute humidity. Generally, absolute humidity is measured in kg per meter cube. It is measured in kg per meter cube. Okay, तर absolute humidity ला मोजायचं असेल तर kg per meter cube. It is a physical quantity. आणि त्याच्यामध्ये काय मेजर केलं जाते तर वॉटर वेपर कंटेन इन द एअर. That is measured using the physical quantity, that is called as absolute humidity. त्याची definition आहे the mass of water vapor present in a unit volume of air is called as absolute humidity. It is measured, okay, in kg per meter cube. Okay, then the feeling of humid or dry nature of air not only depends on the amount of vapors in the air, but it also depends on how close the amount is for making the air saturated with vapor. आता जे काही ह्युमिड असते किंवा ड्राय असते एअर, ह्युमिड एअर और ड्राय, आपण असं म्हणतो की ह्युमिडिटी खूप आहे, आज ड्रायच आहे, फोटोज वाटत आहे वगैरे वगैरे. The feeling of humid or dry nature of air not only depends on the amount of vapors. हे फक्त एकट्या amounts of vapor वर depend नाही in air, but it also depends on how close the amount is for making the air saturated. पण जे काही वॉटर वेपर्स आहेत ते किती क्लोज आहे त्या एअरला सॅच्युरेट करण्यासाठी जे काही वॉटर वेपर आहे त्याच्यावर सुद्धा डिपेंड असते. म्हणजे नुसतं फक्त वॉटर वेपर असले नाही होत, तर ती एअर सॅच्युरेटेड पण व्हायला पाहिजे, तर त्याच्यात किती जवळ आहे याच्यावरून सुद्धा ठरल्या जाते. विथ एअर सॅच्युरेटेड विथ वेपर, इट मीन्स दॅट इट डिपेंड्स ऑन द टेम्परेचर ऑफ द एअर ऑल्सो. आणि मग त्या वॉटर वेपर्स कशावर डिपेंड आहेत आताच पाहिलं होतं, जर टेम्परेचर डाऊन केलं तर काय होते, अनसॅच्युरेटेड एअर सॅच्युरेटेड झाली होती, तर मग याचाच अर्थ ती टेम्परेचरवर डिपेंड्स आहे. म्हणजेच काय होईल, जे काही आपल्याला ह्युमिड एअर वाटते किंवा ड्राय एअर वाटते ती फक्त नुसत्या अमाऊंट ऑफ वॉटर वेपर्स प्रेझेंट इन द एअर नाही, त्याच्यावरच डिपेंडंट नाही, तेव्हाच्या टेम्परेचरवर सुद्धा डिपेंड असते. बस एवढंच त्याचा अर्थ. आता रेशो, द रेशो ऑफ द ऍक्च्युअल मास ऑफ वेपर कंटेन इन द एअर. आता रेशो कशाचा, द ऍक्च्युअल मास ऑफ द वॉटर वेपर्स कंटेन इन द एअर फॉर अ गिवन व्हॉल्यूम, दिलेल्या व्हॉल्यूमसाठी, अँड अ टेम्परेचर टू that required to make the air saturated with vapor at the temperature is called as relative humidity. आता बघा रेशो कोणाचा, it is the actual mass of the vapor contained in the air for a given volume and temperature. Okay, त्याच्यासोबत कशाचा, तर जे काही एअरला सॅच्युरेटेड करण्यासाठी वॉटर वेपर पाहिजे
mass of vapors needed to make the air saturated to that volume. त्या व्हॉल्यूमला जे काही सॅच्युरेट बनवण्यासाठी त्या एअरला किती मास ऑफ वेपर लागते याच्यासोबतचा रेशिओ, यालाच आपण काय म्हणायचं, रिलेटिव्ह ह्युमिडिटी. तर इट इज द रेशिओ ऑफ द ऍक्च्युअल मास ऑफ वेपर कंटेन इन द एअर for a given volume and a temperature to that required to make the air saturated with vapor at that temperature is called as relative humidity. जर रेशिओ असेल तर त्याला रिलेटिव्ह ह्युमिडिटी म्हणायचं. रेशिओ कोणाचा असेल, the actual mass of water vapors that contain in the air for a given volume and a temperature. आणि मग कोणासोबत, तर किती मास ऑफ वेपर निडेड, म्हणजे मास ऑफ वॉटर वेपर पाहिजे की त्या एअरला सॅच्युरेटेड करण्यासाठी त्या टेम्परेचरवर, म्हणजे त्या टेम्परेचरला, दॅट इज कॉल्ड ॲज रिलेटिव्ह ह्युमिडिटी. आणि मग आपण पाहिलेलं आहे की जे काही असते तर when the air contains maximum possible numbers of possible water vapors, तेव्हाच त्याला आपण काय म्हणतो, तर सॅच्युरेटेड एअर म्हणतो. इट इज सेड टू बी द सॅच्युरेटेड विथ वेपर ॲट दॅट टेम्परेचर. म्हणजे जेव्हा एअरमध्ये मॅक्सिमम पॉसिबल वॉटर वेपर्स असतात, मॅक्सिमम पॉसिबल वॉटर वेपर्स, तेव्हाच आपण त्या एअरला म्हणतो सॅच्युरेटेड. पण कुठं, विथ वेपर्स. कशाने सॅच्युरेटेड झालेल्या, विथ वॉटर वेपर ॲट दॅट टेम्परेचर. आणि ते सॅच्युरेटेड करण्यासाठी आपल्याला किती वेपर्स पाहिजे, त्या मासनुसार, म्हणजे मास ऑफ वेपर्स needed to make the air saturated at that temperature. हा रेशो, आणि यालाच आपण काय म्हणतो, तर इट इज द रिलेटिव्ह ह्युमिडिटी. आणि जर समजा त्या रेशोला इंटू जर 100 असेल तर त्याला पर्सेंटेज रिलेटिव्ह ह्युमिडिटी म्हणतात, जे खाली फॉर्म्युला दाखवलेला आहे. इट इज पर्सेंटेज रिलेटिव्ह ह्युमिडिटी इज इक्वल टू ऍक्च्युअल मास ऑफ द वॉटर वेपर्स कंटेन इन द एअर in a given volume at that temperature, no doubt, divided by it is mass of vapor needed to make the air saturated in that volume into the 100, that is called as percentage relative humidity. हे पुन्हा जर शांततेनं पहिल्या टर्म जर समजल्या, सॅच्युरेटेड एअर, अनसॅच्युरेटेड एअर, वॉटर वेपर्स, तरच ते समजते. म्हणून मी सुरुवातीला सांगितलं होतं की मागच्या लेक्चरमध्ये शांततेनं ऐका तर समजेल. ओके, आता द रिलेटिव्ह ह्युमिडिटी ॲट द ड्यू पॉइंट इज 100 डिग्री सेल्सिअस. जेव्हा ड्यू तयार होते त्या पॉइंटवर, तर रिलेटिव्ह ह्युमिडिटी किती असते, इट इज 100 डिग्री, सॉरी, इट इज 100%. व्हेरी सॉरी, द रिलेटिव्ह ह्युमिडिटी ॲट द ड्यू पॉइंट इज 100%. म्हणजे जेव्हा ड्यू फॉर्म होतात तेव्हा रिलेटिव्ह ह्युमिडिटी किती असते, 100%. इफ द रिलेटिव्ह ह्युमिडिटी इज मोर दॅन 60%, वी फील दॅट एअर इज ह्युमिड. आणि मग जेव्हा रिलेटिव्ह ह्युमिडिटी 60%च्या वर असते तेव्हा आपल्याला असं वाटते की वी फील दॅट द एअर इज ह्युमिड. आणि आता सध्याच्या परिस्थितीत काय म्हणायचं, नक्कीच रिलेटिव्ह ह्युमिडिटी 60%च्या वर आहे, दॅट्स वाय वी आर फीलिंग ह्युमिड, बट इट इज द प्रेझेन्स ऑफ ह्युमिडिटी. ओके, देन इफ द रिलेटिव्ह ह्युमिडिटी इज लेस दॅन 60 डिग्री, लेस दॅन 60%, we feel that the air is dry. आणि जर समजा रिलेटिव्ह ह्युमिडिटी 60%च्या खाली असेल, एअर इज ड्राय. 60%च्या वर असेल तर एअर इज मॉइस्ट, दॅट इज इट इज ह्युमिड. इट इज ह्युमिड. अशा प्रकारे मॉइस्ट नाही म्हणता येणार, मॉइश्चर जास्त असेल आणि म्हणून त्याला आपण ह्युमिडिटी असं म्हणतो. पण कधी 60%च्या वर ह्युमिडिटी ऑर ह्युमिड. ओके, एअर इज ह्युमिड. 60%च्या खाली जर रिलेटिव्ह ह्युमिडिटी असेल, एअर इज ड्राय. आणि 100% असेल रिलेटिव्ह ह्युमिडिटी, there is a dew. There is a formation of the dew, that is called as dew point. बघा, during winter season
you may have observed a white trail at the back of a flying plane in a clear sky. आता जर समजा विंटरचा सीझन असेल हिवाळ्याच्या दिवसात आणि स्काय इज क्लिअर स्काय असेल तर तिथून जर समजा प्लेन गेलं एरोप्लेन तर आपल्याला त्याच्या मागे व्हाईट ट्रेल फॉर्म झालेली दिसेल, पांढरी शेपटी सारखं दिसेल की जे सगळ्यांनीच पाहिलेलं आहे. ड्युरिंग विंटर सीझन यू मे हॅव ऑब्झर्व्ड a white trail at the back of flying plane in a clear sky. As the plane flies, the vapor released by the aeroplane engine. जेव्हा प्लेन फ्लाय होऊन राहिलेले आहे तर ज्या वेपर्स रिलीज केलेल्या आहे एरोप्लेनच्या इंजिननं काय होते, कंडेन्सेस अँड फॉर्म्स द क्लाउड्स. आणि मग त्या वॉटर वेपर्स इंजिन मधनं ज्या निघालेल्या वॉटर वेपर्स नाही त्या इंजिन मधनं ज्या वेपर्स निघालेल्या आहेत त्याचं कंडेन्सेशन होते आणि मग त्याचं रूपांतर कशात होते, क्लाउड मध्ये होते. इंजिन सुरू आहे, प्लेन चाललेलं आहे, त्या इंजिन मधनं जे काही वेपर रिलीज झाल्या त्या वेपरचं कंडेन्सेशन होईल आणि कंडेन्सेशन झाल्यावर त्याचं रूपांतर क्लाउड मध्ये होईल. आणि मग if the surrounding air is having more relative humidity, it takes a long time for the white trail formed by condensation of the vapor to disappear. आणि मग हे हिवाळ्याच्या दिवसात झालं, पण तेव्हा जर समजा रिलेटिव्ह ह्युमिडिटी ही माहिती आहे का 60% च्या पुढे असेल, जास्त असेल, if the surrounding air is having more relative humidity, it takes a long time for the white trail formed by condensation of vapor to disappear. तशा कंडिशन मध्ये रिलेटिव्ह ह्युमिडिटी जास्त असेल तर ते जी व्हाईट ट्रेल जी फॉर्म झालेली आहे बाय द कंडेन्सेशन ऑफ वेपर्स ती डिसअपियर व्हायला भरपूर वेळ घेईल. आणि जर समजा रिलेटिव्ह ह्युमिडिटी कमी असेल तर ती एकदम फॉर्मच होणार नाही किंवा फॉर्म झाली तर लगेच म्हणजे कमी काळामध्ये डिसअपियर झालेलं असेल. म्हणजे जे व्हाईट ट्रेल फॉर्म होते ऍट द बॅक ऑफ द प्लेन तर ती प्लेन जनरल म्हणजे व्हाईट ट्रेल विंटरमध्ये फॉर्म होते, पण तेव्हा जर रिलेटिव्ह ह्युमिडिटी 60% पेक्षा जास्त असेल सराउंडिंगची तर ती व्हाईट ट्रेल बऱ्याच वेळेपर्यंत दिसत नाही. आणि ती 60% पेक्षा कमी असेल तर either it will not form or it will disappear very soon. म्हणजे लगेच काय होऊन जाईल. So if the surrounding air is having more relative humidity, it takes a long time for the white trail formed by condensation of the vapor to disappear. If relative humidity of the surrounding air is less, आता कमी बद्दल बोलत आहे, either the size of the white trail may be small or it may not even get formed. आणि तेव्हा मग जास्त मोठी तशी शेपटी फॉर्म होणार नाही. कधी कधी खूप जास्त दिसते तर तेव्हा समजायचं रिलेटिव्ह ह्युमिडिटी काय आहे, जास्त आहे सराउंडिंगची. आणि जेव्हा छोटी ट्रेल फॉर्म होते किंवा कधी कधी फॉर्म होत नाही तेव्हा समजायचं रिलेटिव्ह ह्युमिडिटी काय आहे, कमी आहे. देन try this. Take a bottle of a cold water out of a refrigerator and keep it outside for a while. Observe the outer surface of the bottle. आणि सगळ्यांनी ऑब्झर्व केलेली आहे आपल्याला वॉटरचे ड्रॉपलेट्स दिसतील आउटर सरफेसवर. ओके, देन ड्रॉप्स ऑफ वॉटर कॅन बी ऑब्झर्व ऑन द आउटर सरफेस ऑफ द वॉटर. आणि मग ड्रॉप्स ऑफ वॉटर आपल्याला तिथे पाहायला मिळेल. In the same way, if we observe the leaves of plants or grass or window glass of a vehicle in the early morning, we see water droplets collected on the surface. जर समजा अशाच पद्धतीनं प्लांट, गवत किंवा विंडो ग्लास जे व्हेकलचे आपल्या विंडो ग्लास असतात म्हणजे 4 व्हीलरचेच म्हणावं लागेल विंडो ग्लास, तर अर्ली मॉर्निंग मध्ये जर पाहिलं तर वॉटर ड्रॉपलेट्स आपल्याला पाहायला मिळतात. तर हे सगळ्यांनी पाहिलेलंच आहे. तर बघा थ्रू दिस 2 ऑब्झर्वेशन, या 2 ऑब्झर्वेशन
टेम्परेचर मधलं काय होते, वी सेन्स द प्रेझेन्स ऑफ वॉटर वेपर. याच्यावर निवडताना नक्कीच लक्षात येते की वॉटर वेपर्स प्रेझेन्स आहे. सो वी सेन्स द प्रेझेन्स ऑफ वॉटर वेपर इन द ॲटमॉस्फिअर. ॲटमॉस्फिअर मध्ये असतात वॉटर वेपर, हे आपल्याला प्रूव्ह होते, समजते. When air cools due to the decreasing temperature, it becomes saturated with water vapor. पुन्हा एअर कूल झाली आणि कूल कशामुळे होईल तर डिक्रीजिंग टेम्परेचर, आणि मग तेव्हा काय होऊन जाईल, एअर काय होऊन जाईल, सॅच्युरेटेड होईल. कारण त्या टेम्परेचरला तिथे जास्त वॉटर वेपर्स राहणार नाही, मॅक्झिमम लिमिट. अँड दॅट टाइम्स एअर बिकम्स सॅच्युरेटेड विथ वॉटर वेपर. ॲज अ रिझल्ट, आणि मग as a result, the excess water vapors get converted into tiny droplets. आणि आपण पाहिलं की जेव्हा एक्सेस वॉटर वेपर्स असेल की ज्या सॅच्युरेट करण्याला पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त वाल्या, तर त्याचं आपण पाहिलं तर कंडेन्सेशन होते. म्हणजेच एक्सेस ऑफ वॉटर वेपर्स condense into the water droplets, and that can be seen on the surface of the leaves of plants, on the grass, or it is the window glass of vehicles. So as a result, the excess water vapors get converted into tiny droplets. Tiny छोटे droplets. The dew point temperature is decided by amount of vapor in the air. And dew point temperature, that is decided by the amount of vapor in the air. वॉटरच्या वेपर्स किती आहे, वॉटर वेपर्स त्या एअर मध्ये, याच्यावरून ड्यू पॉइंट टेम्परेचर डिसाइड होते. अशा प्रकारचं हे आपलं ड्यू पॉइंट अँड ह्युमिडिटी होतं, ज्याला आपण दोन लेक्चरमध्ये पाहिलं डिफरंट. सो I will stop here. Next time it is unit of heat. Till then, bye.